योद्धा न्यूज मराठी. रिपाई श्रमिक ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष नाना डोळस यांचा 50वा वाढदिवस उत्साहात. शालेय साहित्याचे वाटप करत सामाजिक बांधिलकीची जपणूक. रिपाई श्रमिक ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष दिवंगत शांताबाई डोळस व दिवंगत घनश्याम डोळस यांचे सुपुत्र संतोष नाना डोळस यांचा 50वा वाढदिवस आज 17 जून 2026 रोजी अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि सामाजिक भावनेतून साजरा करण्यात आला. भपकेबाजीला फाटा देत आपल्या राहत्या घरी नानांनी अत्यंत साध्या पद्धतीने पण तितक्याच दिमाखात आपला सुवर्ण महोत्सवी वाढदिवस साजरा केला. 50 दिवे लावून केले अनोखे औक्षण. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे संतोष नानांनी वयाची 50शी पूर्ण केल्याच्या निमित्ताने तेथील महिलांनी संतोष नाना यांच्या वाढदिवसानिमित्त 50 दिवे लावून त्यांना ओवाळले. या पारंपरिक आणि भावूक करणाऱ्या अनोख्या पद्धतीमुळे वाढदिवसाचा सोहळा अधिकच खास आणि संस्मरणीय ठरला. आमदार बाबाजी शेठ काळे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव या कौटुंबिक आणि सामाजिक सोहळ्याला खेडचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी संतोष नाना डोळस यांना पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीस व दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नानांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. शालेय साहित्य वाटप आणि केक कापून आनंदोत्सव. वाढदिवसाचे औचित्य साधून संतोष नाना यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि पेन्सिल अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक भान राखून नानांनी हा उपक्रम राबवला. यानंतर उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि बालगोपाळांच्या उपस्थितीत केक कापून आनंद साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती याप्रसंगी खेड तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक तसेच चांडोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच नानांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोहळ्याच्या शेवटी उपस्थित सर्व पाहुण्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचे सुंदर नियोजन करण्यात आले होते, जिथे सर्वांनी एकत्र येत या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची सांगता केली. एकंदरीत राजकीय वजन आणि सामाजिक भान यांचा सुरेख संगम साधत संतोष नाना डोळस यांनी आपला 50वा वाढदिवस साजरा करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक त्या संतोष नाना डोळस यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या आपण उपस्थित झालो. मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि नानांना पुढील आयुष्यासाठी आणि नानांचं पुढील आयुष्य भरभराटाचं, सुखाचं, समृद्धीचं जावं आणि त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद करतो. आमदार साहेब पण नाना असं व्यक्तिमत्व आहे की नाना माणसांमध्ये जाऊन काम करणार. नानांचं काम म्हणजे एखाद्याची टोल नाक्यावर गाडी थांबलेली असेल पेट्रोलातून किंवा वाकीमध्ये असेल, नानांना फोन करायचा, नानांनी सांगायचं वाकीमध्ये गाडी बंद पडलेली आहे का, ज्या राजू शेठ वाळूंचा पंप आहे तिथे जा, तिथून स्कॅनर मला पाठवा आणि तुमचं काम चालू करा. असं हे व्यक्तिमत्व आहे. नाना तुमच्या मातुश्री कैलासवासी संतोष आपलं शांताबाई डोळस यांचीच पुढे आहे तुम्हाला. असो मी माझ्या टोळे परिवाराच्या वतीनं, उपस्थित माता पिता बंधू भगिनींच्या वतीनं आणि खेड तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती मंगलभाऊ सावंत यांच्या वतीनं आणि देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या वतीनं नानांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि माझी विचार या ठिकाणी थांबवतो. आज आपण सर्वजण आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोष नाना डोळस यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. या ठिकाणी वाढदिवसानिमित्त उपस्थित खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार बाबाजी शेठ काळे असतील, सर्व पत्रकार बांधव, नानांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, नानांचा सर्व मित्र परिवार, सर्वांचं या वाढदिवसानिमित्त प्रथमतः मी स्वागत करतो.
नानांबद्दल सांगायचं म्हटलं तर अत्यंत शांत, संयमी आणि एकदम वेगळा स्वभाव आहे नानांचा. प्रत्येकाच्या सुखदुःखात अडीअडचणीत धावून जाणारा स्वभाव आहे. आमचं गाव त्रास गावात कोणतीही घटना हो, कोणाचं काही हो, दुःखाचा प्रसंग असो, आनंदाचा प्रसंग असो, नानाच्या ठिकाणी प्रत्येकाला सुखदुःखात आवर्जून उपस्थित असतात. आणि नानांबद्दल सांगायचं म्हटलं तर आणखीन बोलण्यासारखं खूप आहे. नानांची आंदोलनात प्रत्येकाला कोणालाही कोणतीही मदत लागू द्या, नाना त्या ठिकाणी उपस्थित असतात. आणि नानांचा प्रत्येक वर्षी वाढदिवस हा एकदम वेगळा होतो. आज आपण पाहू शकता की या ठिकाणी वह्या पुस्तकं आणलेली आहेत. लहान लहान मुलांना वह्या पुस्तकं वाटणं होतं दरवेळेस. असंच प्रत्येकाने वाढदिवस साजरे करावे, वेगवेगळ्या प्रकारची डांगडिंग न करावी, नानांसारखा आदर्श घ्यावा, असंही माझ्या सगळ्या तरुणांना सांगणं आहे. अधिकच्या ठिकाणी बोलत नाही. नानांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढ्याच शुभेच्छा देतो. त्यांना त्यांच्या आयुष्यात जे जे हवं आहे ते मिळो, पुढील आयुष्य त्यांचे सुख समृद्धी आनंद आणि भरभराटीचे जावो. त्यांच्या हातून गोरगरिबांची, मुख्य प्राण्यांची, आईवडिलांची, देशाची सेवा घडो, एवढ्याच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने, उपस्थित सर्व मित्र परिवाराच्या वतीने नानांच्या आणि आमदार साहेबांच्या वतीने या ठिकाणी नानांना खूप खूप वाढदिवस शुभेच्छा देतो. या ठिकाणी माझे विचार थांबवतो. धन्यवाद. आज माझ्या काकांचा वाढदिवस आहे. त्यांचं नाव संतोष नाना डोळस. त्यांना आपण वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी आज आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर ते खूप प्रामाणिक आहे. त्यांनी खूप आंदोलनं केली, मी कोणा अन्याय होऊ देत नाही. माझ्या पप्पांची आणि त्यांचं खूप खास मैत्री आहे. आता नाही तर डोळे पाणी तो त्यात आपण डोळ्याचे पाणी पुसून देतो, असे माझ्या पप्पांचे आणि त्यांचे संबंध आहेत. माझ्या काकांचे स्वप्न पूर्ण होऊ दे, प्रगत होऊ दे. मी माझ्या काकांना वाढदिवसाच्या हार्दिक कोटी लाख शुभेच्छा देते आणि थांबते. आपल्या सर्वांचे जीवाभावाचे मित्र संतोष नाना डोळस नानांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व कुटुंबीय, मित्र परिवार, नातेवाईक, महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. शुभेच्छा देण्यासाठी सरपंच चिकाभाऊ वाघमारे असतील, स्वप्नील गायकवाड असतील, महेंद्रभाऊ पोळे असतील, समोर उपस्थित असणारे सर्व सहकारी पत्रकार, आज आपण एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहात. नाना एक हरवणारी व्यक्तिमत्व आहे. लहानपणापासून नानांचा स्वभाव आमच्या सारख्यांनी जवळून पाहिला. मित्राला साथ देण्याचं काम, सामाजिक कार्यामध्ये समाजासाठी काम करण्याची भूमिका, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या संघटनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी समाज बांधवांना सुद्धा न्याय देण्याचं काम नानांनी यापूर्वी केलं आणि आता सुद्धा करत आहेत. खऱ्या अर्थानं चांडोली असेल, शिरोली असेल, राजगुरुनगर असेल, या परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये अनेक माणसांच्या खांद्याला खांदा लावून मोठ्या राजकीय पदापर्यंत नेण्याची भूमिका नानांची राहिली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासामध्ये नानांचा सहवास लाभला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नानांनी तर न घाबरता, न डगमगता समोरच्या उमेदवारावर जरी टीका करून त्यांचा पर्दाफाश करण्याचं काम तालुक्याच्या जनतेसमोर प्रत्येक भाषणामध्ये नानांनी केलं. नानांच्या भाषणावर विश्वास ठेवला गेला, कारण त्यांचं भाषण खरं होतं. ते निर्भीडपणे लोकांना ज्या गोष्टी समोरच्या उमेदवाराचे सांगत होते त्या लोकांना मनापासून पटत होत्या आणि त्या भूमिकेतून माझ्यासारख्याला सुद्धा नानांच्या भाषणांमुळे, सहवासामुळे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आला. निवडणुकीच्या कालावधीमध्ये नानांच्या ऐपतीनुसार तन मन धन असेल, सर्व गोष्टींनी मला मदत झाली आणि त्या माध्यमातून हे सर्व होत असताना नानांच्या दोनही चिरंजीवांनी अत्यंत मोलाची साथ प्रचाराच्या दरम्यान त्या ठिकाणी दिली. राजकीय प्रवासामध्ये काम करत असताना शासकीय स्तरावर असेल, सामाजिक स्तरावर असेल,
नाना प्रत्येक गावामध्ये तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जरी कुठेही राहिले असले, काही दिवस भोसरीला राहतात, काही दिवस इकडे राहिले, कुठेही जरी राहिले तरी आपल्या खेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचा सहवास, त्यांचं काम आणि त्यांची मदत प्रत्येकाला लाभत आहे. अशा एका सर्वांच्या उपयोगी येणाऱ्या मित्राला आज घरगुती कार्यक्रमाचं वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात. आपणा सर्वांना प्रथमतः धन्यवाद देतो. आपणा सर्वांच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं, आपल्या खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं संतोष नाना डोळस यांना मनापासून भरभरून शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य, भरपूर आयुष्य त्यांच्या कुटुंबामध्ये भरभराट लाभो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी आमचे मित्र संतोष नाना घनश्याम डोळस यांचा 50वा वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आम्ही त्यांना सदिच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. संतोष नाना डोळस एक रिपब्लिकन आठवले श्रमिक गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. आज ह्या आमच्या नानांच्या त्यांच्या कर्तृत्वामध्ये त्यांनी समाजाकरता अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये काम करता येते. त्याप्रमाणे आज हा आनंदाचा दिवस, आज नानांच्या वाढदिवसानिमित्त छोट्याखानी वाढदिवस झाला आणि एकदम सर्वसामान्य जी आजूबाजूची लोक आहेत त्यांनी बोलून म्हणले आपला छोटेखानी वाढदिवस आहे, त्याकरता आम्ही वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहोत. नानांचं कार्य पुढच्या काळामध्ये असंच चालत राहो. त्यांना आमच्या सावंत पाटील परिवाराच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतो. शिरोली ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. एकंदरीत पाहिलं तर आता वाटलं खूप साधेपणाने दिसला. खरं पाहिलं तर या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अजूनही दुष्काळाची परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पावसाने दडी मारलेली आहे. त्याचप्रमाणे त्याच्या आधी आता युद्ध, इराण इराकचं युद्ध असल्यामुळं पेट्रोल डिझेलची कमतरता, गॅसची कमतरता, त्यामुळं सर्वसामान्यांचं आधीच कंबरडं मोडलेलं असताना आताही बळीराजाच्या शेतीला मागाला भाव नाही. त्याला भाव मिळण्यासाठी आज महाराष्ट्राचा शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांना भाव मिळण्यासाठी अनेक नेते उपोषण आंदोलनं करतात आणि खरं वास्तविक शेतकऱ्याला जर न्याय नसेल मिळत तर शेतकरी हा महाराष्ट्राचा एक खाना आहे आणि तो जर मोडला तर तुम्हाला जीवन विस्कळीत व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांचं कल्याण होणं गरजेचं आहे. या कालावधीमध्ये, या दुष्काळाच्या सावटामध्ये माझा वाढदिवस या ठिकाणी आला. आल्याच्या नंतर मी या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नर्वस असल्यामुळे हा वाढदिवस माझा 50वा होता. परंतु माझा आमचा परिवाराचा कार्यकर्त्यांचा बेत होता की 50वा वाढदिवस आपण दोषामध्ये करू. परंतु या परिस्थितीमुळे आम्ही तो आटप्पा घेतला आणि म्हटलं की कार्यकर्त्यांना या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक निरोप दिला की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंना, सर्वसामान्यांना, गोरगरिबांना मदत करा, होता होईल त्या पद्धतीने मदत करा. मी या ठिकाणी माझ्या जन्मदिनाच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना वह्या आणि पेन वाटण्याचा या ठिकाणी उपक्रम घेतला. मी अतिशय साध्या पद्धतीने या ठिकाणी माझा वाढदिवस केलाय. यासाठी मी तालुक्यातून फक्त आमदार बाबाजी शेठ काळे यांचीच उपस्थिती होती. ते शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यानंतर आमच्या चिरवली गावचे सरपंच आम्ही पैलवान संजय शेठ सावंत असतील, त्याचप्रमाणे आपचे तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पवळे आणि त्याचप्रमाणे इथे पंचक्रोशीतले फक्त पदाधिकारी आमच्या तांडवली गावचे सरपंच चिकाशेठ वाघमारे आणि आमच्या श्रमिक ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष विशाल भाऊ कांबळे हे मोजकेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी 50 लोकांमध्ये
स्थापनाचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केलाय आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन या बळीराजाला सुखाचे दिवस येण्यासाठी लवकरच वरुण राजाचं आगमन व्हावं आणि या महाराष्ट्रातले काळे आई माता आई फुलावी हेच मी माझ्या या जन्मदिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी जे आईला साकडे घालतो आई जाग मातेला नतमस्तक होतो आणि श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान त्या चरणी नतमस्तक होऊन हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जीवनातले हाफ सेंचुरी गाठली त्याबद्दल काय? जीवनातले हाफ सेंचुरी हा प्रत्येक गाठतच असतो, परंतु प्रत्येकाचं एक ठराविक जीवनशैली असते. कोण नोकरीच्या माध्यमातून जगत असतं, कोण व्यवसायाच्या माध्यमातून, कोण शेतीच्या माध्यमातून, म्हणजे प्रत्येकाचा एक एक वेगळा, कोण उद्योगाच्या माध्यमातून असतं. परंतु माझ्या जीवनामध्ये लहानपणापासूनच पाहिलं तर एकच गोष्ट कुठं माझ्या आयुष्यामध्ये राहिलेली नाहीये. मी लहानपणापासून अनेक ठिकाणी मी शेतीमध्ये कामं केले, त्यानंतर कंपन्यांमध्ये कामं केले, त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट सर्व्हिस केली, त्याच्यानंतर मी उद्योग व्यवसायामध्ये उतरलो. म्हणजे अनेक असा प्रवास माझा एका ठिकाणी असा राहिलेला नाही. म्हणून आज 50-60 सेंचुरी पार करत असताना जीवनातल्या मोठ्या जडणघडणी असेल, सुख असेल, दुःख असेल, या प्रत्येक गोष्टीवर मात करूनच आम्ही आजपर्यंत आजचा दिवस या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. जे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो त्यांच्यासाठी 2 शब्द. मला शुभेच्छा देण्यासाठी जे माझ्या प्रेम करणारी मंडळी असतील, मग आमचे सहकारी मित्र असतील, आमदार साहेब असतील, या तालुक्यातले जे काही सर्वसामान्य कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी मला सदिच्छा शुभेच्छा दिल्या. व त्यांचा असंच प्रेम माझ्यावरती भरभरून राहावा आणि माझ्या हातून होता होईल तेवढी समाजाची सेवा घडावी, मला अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी ताकद मिळावी, एवढीच मी या माझ्या हितचिंतकांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याकडनं आशा व्यक्त करतो की असंच प्रेम माझ्यावर, माझ्या परिवारावर, माझ्या मित्रमंडळींवर सर्वांना असंच आशीर्वाद प्रेम ठेवून असंच शुभेच्छा राहावात, एवढीच मी आज अपेक्षा आहे आजच्या दिनाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आपण न्यूज योद्धा मराठाच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. माझा छोटासा सोहळा या ठिकाणी आपण लोकशाहीच्या चौथा स्तंभ या नात्याने आपण या ठिकाणी आपल्या कॅमेरामध्ये टिपला आणि तो उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी प्रसारित केल्याबद्दल मी तुमचं मनापासून शतीच्या आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.